मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूपच रंजकदार वळणावरती आहे। या मालिकेचा 5 एप्रिलचा भाग हा खूपच इंटरेस्टिंग असा असणार आहे। मालिकेच्या 5 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्याची मैत्रीण अनिशा ही तिला भेटायला येते। तेव्हा तिला असं वाटत असतं की काव्याचं लग्न हे जीवासोबतच झालं आहे, पण तिथे येऊन काव्याकडून तिला समजतं की जीवासोबत नाही तर त्याचा मोठा भाऊ पार्थ सोबत तिचं लग्न झालंय। लग्नामध्ये घडलेला सगळा प्रसंग काव्याने अनिशाला सांगितला। यामुळे अनिशाला सुद्धा खूपच वाईट वाटलं। यानंतर अनिशा ही काव्याला म्हणताना दिसणार आहे की जे खरं आहे ते सगळ्या जगाला सांगून टाक की तुझं जीवावरतीच प्रेम आहे आणि तुला हे जबरदस्तीचं लग्न निभवायचं नाही। अनिशाने काव्याला असा सल्ला दिल्यानंतर काव्य यावरती विचार करू लागते। तिकडे नंदिनी व जीवा गाडीमध्ये असताना नंदिनी जीवाला म्हणते, आता जशी अनिशाशी भेट झाली तशी ते जीविकाशी सुद्धा भेट झाली पाहिजे। जीविका हे नाव ऐकताच जीवा खूपच अस्वस्थ होतो आणि चालू गाडी मध्येच थांबवतो, कारण जीविका नावाची व्यक्ती अस्तित्वातच नाही। घरी कोणाला समजू नये म्हणून जीवालाच काव्य जीविका अशी हाक मारायची। गाडी अचानक थांबवल्यामुळे नंदिनी जीवाला विचारू लागते की तुम्हाला काय झालंय, तुम्ही अशी गाडी अचानक का थांबवली। तिकडे अनिशाच्या येण्यामुळे आणि तिच्या बोलण्यावरून रम्या व वसुंधरा आत्याला संशय आलेला असतो आणि त्या दोघी बोलत असतात। वसु आत्या म्हणत असते की ती अनिशा संगीत मध्ये सुद्धा कुठेच दिसली नाही। रम्या लगेच म्हणते की याचा अर्थ तुला कळतोय का आई, काव्य साफ साफ खोटं बोलत आहे, ती नक्कीच काहीतरी लपवते आणि आपल्याला हे शोधून काढायचे की काव्य अशी कोणती गोष्ट लपवत आहे। तिकडे आता काव्य आणि मानिनी काकू बसलेले असतात। तेव्हा मानिनी काकू काव्याला म्हणतात की तुला जे काही वाटत असेल ना ते मला सांगत जा, तुझं मन हलकं करत जा। तेव्हा काव्या त्यांना अस्वस्थ मनाने म्हणते, मी सांगू का तुम्हाला माझा प्रॉब्लेम। तेव्हा मानिनी काकू यावरती म्हणतात की हो सांग ना, तुला जे वाटत आहे ते सगळं मला सांग, मोकळी हो। तेव्हा काव्या मानिनी काकूला सांगू लागते, फक्त माझं हा शब्द बोलून काव्या मध्येच थांबते। तिला माझं जीवावरती प्रेम आहे असं मानिनी काकूंना सांगायचं असतं, पण ती मध्येच थांबते। मालिकेत आता रम्या व वसु आत्याला काव्यावरती संशय आलेला आहे आणि त्या या गोष्टीचा तपास नक्कीच करणार हे आपल्याला सुद्धा माहिती आहे। आता रम्या व वसुताईला या गोष्टीचा छडा लागेल का आणि काव्याने घरच्यांना सांगायच्या आधीच त्यांना हे सत्य समजून ते या गोष्टीचं भांड फोडणार का, हे मालिकेत बघणं उत्सुकतावर्धक असणार आहे।